कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासन कशा प्रकारे त्या घटनेवर लक्ष ठेवून आहे? काही लोकांसंदर्भात गुन्हे देखील झालेले आहे. सध्या काय स्टेटस आहे? अहिल्यानगर शहराच्या कुठला परिसरामध्ये काल एक मला वाटते रांगोळी काढताना चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली. संबंधित व्यक्तीवर गुन्हा देखील नोंदविण्यात आला, त्याला अटक देखील करण्यात आली. परंतु नंतर काही युवकांमध्ये त्याबद्दल रोष निर्माण झाला आणि आंदोलन त्या ठिकाणी अहिल्यानगर ते संभाजीनगर ह्या महामार्गावर करण्यात आलं. नंतर त्या ठिकाणी बराच वेळ वाहतूक बंद असल्यामुळे पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. परंतु सर्व परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे आणि आजच्या या अनुषंगानं हे सांगा की नागरिकांनी याबद्दल कुठेही अफवांवर विश्वास न ठेवता, आता 2 ऑक्टोबर आहे, गांधी जयंती येणार आहे, इतकं चांगलं वातावरण आपल्या राज्यामध्ये शांततेचं असताना काही चुकीच्या लोकांमुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता बाळगावी. आय लव्ह मोहम्मदचं जे लोन UP-मधनं सुरू झालं ते महाराष्ट्रापर्यंत आलेलं आहे. काय भविष्यात असे तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन काय काळजी घेतं? प्रशासन, विशेष करून पोलीस प्रशासन याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे की महाराष्ट्रामध्ये असलेली शांतता ही कोणीतरी त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडनं होतो आहे का, काही संघटनांकडनं होतो आहे का, याचा शोध त्या ठिकाणी घेतला जात आहे. परंतु महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे, कुठल्याही अफवांवर निश्चितपणे विश्वास ठेवणार नाही. शिक्षक संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. काही शनिवारी आंदोलन पण करण्यात आलेलं आहे. परीक्षाचा काळ आहे, अशा काळात शिक्षकांचा संप परवडणारा नाही. 2010 साली केंद्र सरकारनं त्यावेळेस RT ॲक्ट आणला होता आणि त्या अंतर्गत TET परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आली होती. नंतर आत्ता एक सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून एक निकाल देण्यात आला आणि सगळ्यांना ती परीक्षा कंपल्सरी करण्यात आली. परंतु काही शिक्षकांचं म्हणणं आहे की आम्ही 2013 नंतर जे आहेत त्यांनाच ही परीक्षा लागू करण्यात यावी. या संदर्भात शासनानं, राज्य सरकारनं पुनर्लोकन याचिका द्यावी. निश्चितपणे त्या सर्व शिक्षक संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल आणि त्याच्यावर उचित मार्ग वरिष्ठांसोबत चर्चा करून काढण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात तुम्ही काल तक्रारींचा आढावा घेतला. अनेक तक्रारी आल्या, काही गंभीर स्वरूपाच्या पण आहे. कसं मंत्रालयात मंथन केलं जाणार? नाही, भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जबाबदारी दिली तर आपण त्या ठिकाणी भंडाऱ्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकानिहाय जनता दरबाराचं आयोजन प्रत्येक सोमवारी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या. आतापर्यंत 4 सोमवार होऊन गेले. 4 जनता दरबार त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका लेवलवर त्या ठिकाणी झाले. यामध्ये तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि सांगताना आनंद होतो आहे की जवळजवळ 70 ते 80% तक्रारींचं आपण निराकरण देखील प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु उर्वरित ते 30% तक्रारी ज्या आहेत त्या प्रलंबित का बरं आहे त्याचा आढावा घेण्याकरिता आज बैठक भंडारा जिल्हा प्रशासनासोबत आपण आयोजित केलेली आहे. भंडाऱ्याच्या पालकमंत्र्यांसंदर्भात यादी नेहमी तक्रारी आल्या की ते महिन्यातनं 2 महिन्यातनं येतात आणि जिल्ह्याकडे दुर्लक्ष राहतं. तुम्ही याला घेऊन कशा प्रकारे अलर्ट आहात आणि तुमचे दौरे कशा प्रकारे आहेत? भंडारा हा अतिशय चांगला जिल्हा आहे. त्याला नैसर्गिक संपदा त्या ठिकाणी लाभलेली आहे आणि ह्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याचा होऊ शकतो. मी यावेळेस अभिनंदन केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं. त्यांनी भंडाऱ्याला त्या ठिकाणी रोडमॅपवर येण्याकरिता नुकताच भंडारा गडचिरोली हा नवीन कॉरिडॉर रोड समृद्धी अंतर्गत मंजूर देखील केलेला आहे आणि अनेक विकासाचे कामं येणाऱ्या काळामध्ये आपण भंडाऱ्यामध्ये करणार आहोत, भंडारा जिल्ह्यामध्ये करणार आहोत. काल ओवेसीची सभा झाली कोल्हापूरमध्ये. त्यांनी आवाहन केलेलं आहे की फडणवीस आणि मोदींना घालवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. नाही, विशेष करून OBC सारखे काही लोकप्रतिनिधी किंवा समाजकंटकच म्हणता येईल की समाजामध्ये तेढ निर्माण करून आज देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी ज्यांनी संपूर्ण देशातल्या लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे या देशातल्या जनतेने त्यांना सतत 3दा या देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसविलेलं आहे. अशा वेळेस कुठंतरी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ह्या लोकांमार्फत होत असतो. परंतु लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही पाहणी केली, अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. येलो मोजाकमुळे विशेषतः प्रचंड मोठं नुकसान विदर्भात आहे, भंडारा आणि वर्ध्यात पण आहे. कधीपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळेल? कारण की दिवाळी 15-20 दिवसांवर आहे आणि शेतकरी संकटात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालं. आपल्या विदर्भातलं सोयाबीन आणि कपाशी हे महत्त्वाचं पीक आहे, परंतु येलो मोझॅक ही बुरशी त्या ठिकाणी आली आणि मोठं नुकसान शेतकऱ्याचं निश्चितपणे झालेलं आहे. याचं संपूर्ण अहवाल तयार झालेला असून राज्य सरकार
कडे सादर देखील करण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री महोदयांची देखील भेट घेतलेली आहे आणि केंद्र सरकारकडनं देखील राज्याकरिता मदत मागितलेली आहे. लवकरच ही मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना देखील आपण लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शिक्षक संघटनेच्या इशाऱ्यानंतर त्यांच्याशी काही चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे का प्रशासन? लवकरच आपण शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक बोलविणार आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवणार आहोत. शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्यात अंतर्गत वाद आहे, त्यामुळे प्रत्येक संघटनांच्या प्रतिनिधीला बोलावलं जाईल. शिक्षक संघटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी शासन म्हणून आम्ही सर्व संघटनेच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अंतरिम अहवाल हायकोर्टाने दिलेला आहे की त्यांचे पगार व्हावे, या संदर्भात काही भूमिका घेतली आहे? कारण 10 ऑक्टोबरपर्यंत शासनाला आपली भूमिका हायकोर्टाच्या समोर मांडायची. कुणाचे पगार? शिक्षक भरती घोटाळ्याचे शिक्षकांचे खाजगी संस्था नाही. आपण सर्वजण जाणतो की जो शालार्थ ID घोटाळा त्या ठिकाणी झाला त्याच्याकरिता राज्यस्तरावर SIT गठीत करण्यात आली आणि त्याच्यामार्फत त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे. काही ज्या ठिकाणी शंका निर्माण होतात त्या ठिकाणचे पगार थांबविले गेलेले आहेत, परंतु आमच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की ज्यांचा याच्याशी संबंध नाही त्यांना तात्काळ त्या ठिकाणी पगार देण्यात यावा, त्यांची कुठले पगार त्या ठिकाणी रोखू नये. अमरावतीत सुद्धा अशा पद्धतीनं काही शालार्थ घोटाळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन समितीची नेमकी त्यांनी आता चौकशी सुरू करणार आहे अमरावती. नाही, या घोटाळ्यासंदर्भातले पहिले आपण फक्त बघितलं तर नागपूर विभागापर्यंत हा मर्यादित होता, परंतु नंतर हळूहळू लक्षात आलं की संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पाळेमुळे त्या ठिकाणी पसरलेले आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यस्तरीय चौकशी समिती SIT त्या ठिकाणी गठीत केली आणि संपूर्ण राज्यातली ह्या SIT मार्फत चौकशी सुरू आहे. आज म्हाडाच्या कार्यालयात कशा संदर्भात बैठक आहे, काय नियोजन आहे बैठकीचं? म्हाडाचे आपल्या विदर्भातले काही प्रलंबित विषय आहेत ते लवकरात लवकर राज्य शासनाकडनं निकालीत काढण्याकरता आपण याचा थोडा एक आढावा घेणार आहे. त्याच पद्धतीनं आज भंडाऱ्याची ऑनलाईन बैठक तशी ती मुंबई मंत्रालयातून जॉईन करणार होतो, परंतु काही कारणास्तव मुंबईला जाऊ शकलो नाही, म्हणून मग म्हाडाच्या कार्यालयामधून आपण ती भंडारा जिल्ह्याच्या कामांचा आढावा त्या ठिकाणी घेतो आहे. MPSC कडून 7,000 विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झाल्या असतात. नियुक्तीपत्र देण्यासाठी मेळावे घेण्याची सूचना करण्यात आल्या आहे आणि त्यामुळे मेळावे होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळत नाही आहे असे MPSCच्या गटकच्या एक तर आनंदाची गोष्ट आहे की MPSCमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आलेली आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नियुक्त्या होणार आहेत, परंतु ह्या जे प्रलंबित असलेले नियुक्तीपत्र हे शासनाच्या वतीनं लवकरात लवकर देण्यात येईल. भंडारा उद्या जो महामार्ग आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर 9 महिन्यात 130 अपघात झाले आहेत आणि तेथील स्थानिक आमदार तुमच्या मोवाडीचे राजू कारेमोरे यांनी सांगितलं आहे की पत्रसुद्धा लिहिलं आहे की जर ते खड्डे जर बुजवले नाही तर मी आंदोलन सुद्धा करणार आहे. नाही, या संदर्भात आजच मी तातडीची बैठक देखील बोलविलेली आहे. RTOच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवले आहे आणि त्यावर लागणाऱ्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं करण्यात येईल. संविधान सत्याग्रह यात्रा काढली जात आहे. तुषार गांधी हे स्वतः त्याचं नेतृत्व, काँग्रेसचे अनेक नेते. 2 तारखेला खरं तर सेवाग्राममध्येच त्याचा समारोप होणार आहे. संविधान वाचवण्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सेवाग्रामच्या नावानं काँग्रेस पक्षानं इतिहासात देखील अनेक यात्रा काढल्या, अनेक आंदोलनं केले, परंतु सेवाग्रामचा खरा विकास हा कोणी केला हे वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला आणि राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे यांनी अशा किती यात्रा काढल्या तरी त्याचा परिणाम काही जनतेवर होणार नाही. पुन्हा सत्याग्रह यात्रा म्हणजे संविधानचं जसं मागील निवडणुकीमध्ये पाडलं, यावेळी पुन्हा संविधान सत्याग्रह काढत आहे. कुठे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस निवडणूक आली की संविधान यांना आठवतं, परंतु संविधानामध्ये ज्या तरतुदी दिल्या आहेत, जी घटना दिल्या आहेत, संविधानामध्ये जी घटना आहे त्यानुसार यांचं वागणूक नसल्यामुळे अशा पद्धतीची दिशाभूल करण्याचं काम एकदा त्यांना यश आलं, परंतु आता मात्र लोक हे हुशार झालेले आहेत. राज्यात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या अनुषंगाने 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी जी आहे ते करण्यात आलेली आहे. राज्यपालाला या संबंधित पत्र देखील मंत्रिमंडळाने पाठवण्यात. या संदर्भात उचित निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील. शालार्थ ID घोटाळ्यामध्ये आज शेवटची तारीख आहे. आजपर्यंत सगळं ऑनलाईन डिजिटल कागदपत्र भरायचे, 10% कागदपत्र अजून आलेले नाही आहेत. आपली काय भूमिका आहे? नाही, याचा संपूर्ण अहवाल आपण त्या ठिकाणी मागवतो आहे. जे काही कागदपत्र यायचे त्याच्याकरता तारीखवर संपूर्ण कागदपत्र घेण्यात येईल. बाजूच्या रूममध्ये तिकडे आहेत. आपल्याला इथेच बसायला कुठे आपली ऑनलाईन तिकडे आहे का?